नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथल्या लिंगायत खानावळीत अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हातोहात लंपास केला. या खानावळीत दुसऱ्यांदा चोरी झाली आहे. पहिल्या चोरीचा तपास अजूनपर्यंत लागला नसतानाच ही दुसरी घटना घडली. कोल्हापूर सांगली महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी चोरट्यांनी धाडस दाखवल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत घटना स्थळ आणि हातकणंगले पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की अतिग्रे इथल्या उच्चशिक्षित अभिजित चौगुले यांचे कोल्हापूर सांगली महामार्गावरील अतिग्रे गावच्या हद्दीत माने पेट्रोल पंपाशेजारी लिंगायत खानावळ आहे. गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी खानावळीचा पत्रा कापून आत प्रवेश केला. इन्व्हर्टर, बॅटरी, 2 ग्राइंडर, मिक्सर, 1 LED टीव्ही, 2 सिलेंडर, गहू आणि तांदूळाचा धान्य साठा, किमती मसाले, तेल डबे यासह रोख 10,000 रुपये असा सुमारे 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हातोहात लंपास केला. अतिग्रे ते शिरोलीपर्यंत छोटे मोठे चहा, टपरी, हॉटेल, पानटपऱ्या असून या परिसरात अनेक वेळा भोरट्या चोऱ्या झाल्या आहेत. पण किरकोळ स्वरूपाच्या चोऱ्या असल्यानं तक्रारी दाखल केल्या नव्हत्या. याचाच गैरफायदा घेत चोरट्यांनी चोरीचा सूरसपाटा लावला आहे. झालेल्या चोऱ्या दाखल नसल्यानं पोलिसही हात वर करत आहेत. किरकोळ चोऱ्या पोलिसांनी नोंद करण्यास टाळाटाळ केल्यानं नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे आणि दाखल चोरीचा तपास लावण्यात हातकणंगले पोलिसांना अपयश आलं आहे.